राहुल गांधींनी पुन्हा एकदा एक लेख लिहिलाय आणि आरोप केलाय की ती जी निवडणूक झाली ही सगळी पूर्णतः फिक्सिंग होती आणि आयुक्त निवडीपासून तर जी निवडणूक प्रक्रिया राबवली गेली हा सगळा फिक्सिंगचा भाग होता. खरं म्हणजे लोकसभेची निवडणुका मुळातच ही एक अतिशय निगेटिव्ह नॅरेटिव्ह गेली होती पुढे. संविधान बदलणार, घटना बदलणार आणि त्याच्यातून दुर्दैवानं काही ठिकाणी त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे या राहुल गांधींना किंवा त्यांच्या सगळ्या सहकार्यांना असं वाटलं की आता लोकसभेसारखं आपल्याला पुन्हा निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करून आपले यश मिळेल. पण शेवटी जनतेने कौल दिलेला आहे. मला वाटतं मतदारांचा अवमान करण्याचं काम सातत्याने राहुल गांधी करून होतं. मुळातच सलग 2 लोकसभा काँग्रेस 40 सुद्धा गाठू शकली नव्हती. हे सुद्धा आता जी 100पर्यंत गेली काँग्रेस लोकसभेमध्ये हे अपघाताने गेलेले आहेत. आता त्या पुढच्या निवडणुकीत 100 जागा मिळाल्या, 40 100 झाल्या म्हणजे मग काय फिक्सिंग होतं का ते? आंध्र प्रदेश तुमचं सरकार आलं का ते काय फिक्सिंग म्हणून आलं का ते तुमचं हिमाचल प्रदेशमध्ये सरकार आलं. असं आहे की मला वाटतं त्यांचा जास्त काळ परदेशात जात असल्यामुळे त्यांना भारताची राजकीय स्थिती समजून घ्यायला वेळ लागणार आहे. ते देशातही भरपूर वेळ दिला पाहिजे. आपण त्यांना याच्यातून माहिती मिळेल. पण तिने अशी किती विधानं केले आणि किती अशा पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला निवडणूक आयोगाला असेल किंवा त्या ज्या निवडणुकीचे सरकारला यश पाहिलं आमच्या महायुतीला त्याच्यात त्यांची जास्त बदनामी होते असं माझं मत आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी देखील राहुल गांधींच्या या म्हणण्याला दुजोरा दिला आणि त्यांनी देखील म्हटलंय की नाही हे खरं आहे वास्तव आहे. आता संजय राऊत तुमचं काय बोलणार आहे तर ते असं आहे की ती ऑलरेडी मला वाटतं की संजय राऊत महाराष्ट्राच्या दृष्टीने एक मेंटल केस झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करणार नाही. पण आता सुप्रिया सुळेबद्दल काय शेवटी त्यांना स्वतःचं मत काही नाही ना. तुम्ही लोकसभेच्या काय विधेयकाला सत्ता पक्षाला पाठिंबा देता, गैरहजर राहता, कधी तुम्ही मोदी साहेबांचं कौतुक करता तुमचे पिताश्री. एकदा मला वाटतं त्यांनी निर्णय घेतला पाहिजे की खरंच आपण खरंच विरोधात राहणार आहोत की तुम्हाला परत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे. त्यांच्याबद्दलचा लोकांना तर विश्वास झाला नाही. त्यांच्या विधानाला माझ्या दृष्टीने फार महत्व नाही. 2019ला भाजप आणि शिवसेना युतीला खरं तर जनतेने महाराष्ट्राचा कौल दिलेला होता आणि आता शिवसेना आणि मनसे युतीची जी उभाटाची जी चर्चा सुरू आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे म्हणतायत की आता जनतेच्या मनात जे होईल जनतेच्या मनात असेल ते होईल. जनतेच्या मनात आमची महायुतीच आहे ते विधानसभेला सिद्ध झालं आणि तेच उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आपल्याला पाहायला मिळालं. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दुसरीकडे महायुतीमध्ये कुठेतरी अस्वस्थता दिसते. एकमेकांच्या विरोधातच कुठेतरी महायुतीमध्ये लढाई होते का? कारण सगळे कार्यकर्ते म्हणतात की स्वबळाचा नारा सगळे कार्यकर्ते देतात. प्रत्येकाला वाटतं की माझी संधी जाईल. तिथे आता जे लोक त्या ठिकाणी अगोदर काम करतायत प्रत्येक कार्यकर्ते भावना आहेत. पण स्वतः माननीय मुख्यमंत्री जाहीर केले की आम्ही या निवडणुका महायुतीमधूनच लढणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.